आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन टंचाई होणार आणि दर वाढणार अशी अफवा पसरल्याने नाशिकच्या मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड आदी ग्रामीण भागांमध्ये एकच वाहनधारकांनी पेट्रोल पंपावरती गर्दी केली. या गर्दीमुळे पेट्रोल पंपावरतील इंधन जे आहे ते संपल्यामुळे सध्या ड्राय परिस्थिती दिसत आहे. आपल्या सोबत पंप मालक आहेत मुकेश ललवणी, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. दादा, काय सांगणार, काय परिस्थिती आहे सध्या? इंधन पुरवठा होतोय परिस्थिती का? एकदम सामान्य आहे, परंतु काल सकाळपासून जी अफवा पसरली का इंधनाची दरवाढ होणार आहे आणि इंधन शॉर्ट होणार आहे, त्यामुळे जे कस्टमर आहेत, जे 500 रुपयाचं किंवा 50 रुपयाचं टाकणारे सुद्धा आज 5,000 रुपयाचं पेट्रोल भरून नेत आहे. वारंवार प्रशासनाकडून सांगितले गेल्या असून तरी लोक पॅनिक होऊन मालाला स्टोरेज करत आहे. आज माझा रोजचा सेल 1000 लिटर असताना मी जर 8,000 लिटर विकला असेल दिवसाला, तर साहजिक आहे का पंप ड्राय होणार. परंतु मला आता कंपनीला मी ऑर्डर केले असून मला कंपनीकडून माल अलोकेशन झालेलं आहे. माझ्याकडे अजून पुढच्या 15 मिनिटांमध्ये पंप पूर्ववत चालू आहे. एकंदरीत कंपनीकडून पुरवठा सुरू आहे का? एकंदरीत कंपनीकडून पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. फक्त कंपनीचं एकच म्हणणं आहे का तुम्ही जे बी प्लॅनिंग कराल ते मॉर्निंग 10 वाजेच्या पहिले करा, जेणे आम्हाला जो लोड आलाय यंत्रणेवर तो आम्हाला सामान्य करता येईल आणि सामान्य जनतेला इंधन पुरवठा सुरळीत करता येईल. एकंदरच कंपनी प्रशासनाकडून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे, जेणेकरून लोकांनी देखील पॅनिक न होता सुरळीत सुरू असल्याने लोकांना पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.